मोलकरणीचे सत्य. रुपेश, पल्लवी आणि तिचा लहान मुलगा राजेश असे छोटे कुटुंब होते. रुपेश इंजिनियर होता. पल्लवी पण ऑफिसला जात असते. त्यामुळे तिच्या लहान मुलाला सांभाळायला एक मोलकरीण असते. तिचे नाव कमला असते. सुरुवातीला पल्लवी राजेशला बेबी सिटिंगला ठेवत, पण दोघांना यायला उशीर होत. त्यामुळे ती घरीच राजेशला सांभाळायला एक बाई ठेवते. ती राजेशला सांभाळून त्यांच्या घरचा स्वयंपाक आणि भांडी लादी सर्व करत असे. त्यामुळे पल्लवी एकदम खुश असते. घरी आल्यावर जेवण तयार असेल त्यामुळे तिला कसलीच चिंता नव्हती. कमला अतिशय साधी राहत असे. पल्लवी म्हणेल ती सर्व कामे ती करत. पल्लवी आणि रुपेश सकाळी लवकरच कामाला जात आणि रात्री उशिरा येत. त्यावेळी राजेशला सांभाळायचे काम कमला करत असे. आता कमलाला जवळजवळ 3 महिने झाले होते. राजेशला ती आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत असे. त्यामुळे रुपेश आणि पल्लवी निश्चिंत असे. एकदा सुट्टीच्या दिवशी रुपेशचा मित्र ओजस घरी येतो. तेव्हा तो राजेशला पहिल्यांदा पाहतो. तेव्हा ओजसला राजेशला अगोदर बघितल्यासारखे वाटते. पण रुपेश कधीच राजेशचा फोटो टाकत नाही. त्यामुळे तो विषय सोडून देतो. एकदा ओजस गाडीतून जात असतो. तेव्हा तो राजेशला एका बाईच्या कडेवर बघतो. ती बाई भीक मागत असते. राजेशला बघून त्याला धक्काच बसतो. तो त्या बाईचा आणि राजेशचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो. लगेच रुपेशला एका ठिकाणी बोलवतो आणि घडलेला प्रकार आणि फोटो दाखवतो. तो सर्व प्रकार बघून रुपेशला धक्काच बसतो. ती बाई दुसरी दिसरी कोणी नसून त्याची मोलकरीण कमला होती. हे तो ओजसला सांगतो. ते दोघे एक प्लॅन करतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे रुपेश कामाला निघून जातो. त्यानंतर कमला आपल्या कामाला निघून जाते. राजेशला कडेवर घेऊन भीक मागू लागते. तेव्हा रुपेश आणि ओजस तिच्या समोर येतात. त्यांना बघून कमला घाबरते, पळू लागते. तितक्यात पोलीस येतात आणि तिला पकडतात. तिने असे का केले हे विचारले जाते. तेव्हा तिने पैशासाठी हे सर्व केले हे ती कबूल करते. तिला शिक्षा होते. ओजसमुळे हा प्रकार रुपेशला समजला म्हणून त्याचे आभार मानले जातात. तात्पर्य, व्यक्ती कशी आहे याची खात्री केल्याशिवाय तिच्यावर जबाबदारी देऊ नये. थँक यू.